नमस्कार सर्वांचं. स्वागत आहे तुमचं आपल्या सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म. पोरांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या एम-पी-एस-सीच्या या क्षेत्रामध्ये एक अशी बातमी पसरलेली आहे एम-पी-एस-सी संदर्भात, की गट ब, गट क किंवा गट ड ज्या वर्ग 3, वर्ग 4च्या ज्या परीक्षा होत्या, या एम-पी-एस-सी मार्फत भरल्या जाव्यात आणि या संदर्भात तुम्हाला माहिती आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्याला हिरवा कंदील दाखवलाय, ग्रीन सिग्नल दिलेला आहे. सो त्या संदर्भात एक न्यूज आपल्या लोकसत्ताच्या न्यूजपेपरला आलेली आहे. ते नोटिफिकेशन ऑलरेडी कालच होतं. ते नोटिफिकेशन आम्ही वाचूनही घेतलं होतं आणि त्या नोटिफिकेशन संदर्भात अनेक विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता, की सर आता हे नेमकं काय आहे? कारण त्या न्यूजची जी हेडलाईन होती, ती हेडलाईन आलेली आहे, की बाबा एम-पी-एस-सीमध्ये बदलाचे संकेत. त्यामुळे आपला जो विद्यार्थी वर्ग आहे, हा विद्यार्थी वर्ग कुठे ना कुठेतरी परत एकदा कन्फ्यूज होतोय, की आता परत एम-पी-एस-सीमध्ये काही बदल होणार आहेत का? आताची राज्यसेवेची जी परीक्षा आहे, जी डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा आहे, या डिस्क्रिप्टिव्हच्या परीक्षेमध्ये परत काही बदल केले जाणार आहेत का? याला अनुसरून साहजिकच आहे, कोणीही जर ती न्यूजची हेडलाईन वाचली, तर ते कन्फ्युजन येणारच आहे. आणि मग ते प्रॉब्लेम हाच आला, की पोरांचे फोन कॉल्स चालू झालेत, मेसेजेस चालू झालेत, की "सर आता हे परत नवीन काही येतंय का?" कारण अनेक विद्यार्थी मध्यंतरी हे चालू होतं, की बाबा नाही, नाही राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बदलला जाणार आहे. विद्यार्थी आंदोलन करतायत, असं होतंय, तसं होतंय. सो पोरांनो, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की जो काही तुम्ही विचार करत आहात, तसं अजिबात घडणार नाहीये. म्हणजे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तो परत एकदा ऑब्जेक्टिव्ह होणार आहे का? किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न परत कॅन्सल होणार आहे का? असं एम-पी-एस-सीचं काही चालू आहे का? सो तसं एम-पी-एस-सीचं काही चालू नाही. पहिला मुद्दा हा क्लिअर करून घ्या. आज जाणीवपूर्वक ती न्यूज नेमकी आहे काय? आणि त्यासाठी त्या न्यूजमध्ये आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? हे तुम्हाला समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातूनच मी हे लेक्चर घेऊन आलो होतो. बरोबर आहे? सुरुवात करून घेऊ आपली राज्यसेवा टू द पॉइंटच्या ह्या सीरीजमध्ये. एम-पी-एस-सीमध्ये मोठ्या बदलाचे संकेत अशी काहीतरी एक न्यूजची हेडलाईन आली आणि आपला विद्यार्थी त्या ठिकाणी कन्फ्यूज झाला. बरोबर आहे? सो ती हेडलाईन आपल्यासाठी किती कामाची आहे, किती नाही, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. ठीक आहे. सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ती जी न्यूज आहे किंवा जे काही नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन मी ऑलरेडी आपला हा जो टेलिग्राम ग्रुप आहे ना, ह्या टेलिग्राम ग्रुपवर तुमच्यासाठी दिलेलं आहे. मी ते नोटिफिकेशनही तुम्हाला दाखवतो, काळजी करू नका. मग याच्याचसाठी मी तुम्हाला सांगत असतो, की हा टेलिग्राम ग्रुप जॉइन करून घ्या. सिंपल आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्राममध्ये ही लिंक सर्च करा. तुम्हाला आपला ग्रुप सापडून जाईल. बरोबर आहे? यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, माझ्याकडे सध्या राज्यसेवेसाठी जी स्पेशल बॅच चालू आहे ती यशोदय 3.0 ची बॅच आहे. आता ह्या बॅचचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर ही बॅच ॲक्चुअलमध्ये पोरांनो 2026 प्लस 2027 या दोन्ही वर्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. आणि त्याच्यातही सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय, की आम्ही तुम्हाला ह्या बॅचच्या माध्यमातून देतोय लाईफटाईम सपोर्ट. लाईफटाईम सपोर्टचा अर्थ असा, की जोपर्यंत तुमची पोरांनो पोस्ट निघणार नाहीत, तोपर्यंत जोपर्यंत तुमची पोस्ट निघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला या बॅचेसच्या म्हणजे ॲक्सेस अवेलेबल असतील. यानंतरही ज्या नवीन बॅचेस येतील, त्या नवीन बॅचेसचे ॲक्सेस अवेलेबल असतील. तुमची जी पर्सनल मेंटरशिप आहे, ती ॲज इट इज तशी राहील. याबरोबरच फीस पण तुम्हाला ई-एम-आयमध्ये पे करता येणार आहे. असं अजिबात नाहीये वन टाईम मध्येच पेमेंट करावं लागेल. ई-एम-आयमध्ये फीस पे करता येणार आहे. याबरोबरच आम्ही तुम्हाला ही 18 पुस्तकं पण ह्या बॅचमध्ये देतोय. राज्यसेवेसाठी बदलत्या अभ्यासक्रमानुसार, बदलत्या पॅटर्ननुसार जी पुस्तकं तुम्हाला अपेक्षित आहेत, जी पुस्तकं तुमच्यासाठी आवश्यक आहेत, ती पुस्तकं आम्ही तुम्हाला ह्या बॅचच्या माध्यमातून देतोय. मार्केटमध्ये कुठेच पुस्तकं अवेलेबल नाहीयेत. इथिक्स झालं, इंडियन सोसायटी झालं, इंटरनॅशनल रिलेशन झालं, इंटरनल सिक्युरिटी झालं, सोशल जस्टिस झालं, डिझास्टर मॅनेजमेंट झालं, असे वेगवेगळे सेगमेंट्स आता राज्यसेवेसाठी तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल नाहीत. मुद्दा लक्षात आला? सो हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर कंबाईनची पण माझ्याकडे बॅच आहे. कंबाईनसाठी सुद्धा आपल्या नवीन नोट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सो ही जरी बॅच तुम्हाला जॉइन करायची असेल, तरी हा जो माझा मोबाईल नंबर आहे, ह्या मोबाईल नंबरवरून तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता आणि बॅच जॉइनिंग संदर्भात माझ्यासोबत चर्चा करू शकता. राज्यसेवेसाठी सुद्धा मोबाईल नंबर सेम आहे. ठीक आहे? हां. सो आता बघा, एक जी न्यूज होती ना, ती ही आलेली आहे. एम-पी-एस-सीमध्ये मोठ्या बदलांचे संकेत. जी न्यूजपेपरमध्ये आलेली आहे, ती ॲज इट इज उचलून मी ह्या ठिकाणी घेऊन आलो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे, की काय नेमका विषय आहे. आणि या पलीकडे आपला जो हा टेलिग्राम ग्रुप आहे. बघा, रितेश सर टेक्स्टबुकचा हा जो टेलिग्राम ग्रुप आहे, इथे मी सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी हे टाकून ठेवलेलं आहे. बरोबर आहे?
एमपीएससी मध्ये मोठ्या बदलांच्या संकेत, केरळ नंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भेटीमध्ये दडलं तरी काय? ठीक आहे. सो एकंदरीत काय न्यूज होती ती समजून घेऊ. बरोबर आहे. ऐका आता. चला बरं पटकन एका मिनिटामध्ये सगळी न्यूज क्लिअर करून आणि मोकळे होऊ. केरळ नंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाशी चर्चा. सरळ सेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, अशी विद्यार्थी संघटनांनी अनेक वर्षापासूनची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. महापोर्टलच्या माध्यमातून वर्ग 3 वर्ग 4च्या परीक्षा किंवा सरळ सेवा ज्या परीक्षा आहेत त्या तिकडून भरल्या जात होत्या. अनेक गैरप्रकार त्या ठिकाणी होत होते. पेपरफुटी प्रकरणं असतील किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पदं मिळवण्याचं काम असेल किंवा डमी उमेदवार बसवण्याचं काम असेल. बरोबर आहे. ह्या गैरप्रकारांमुळे अनेक आपल्या ज्या विद्यार्थी संघटना होत्या, ह्या विद्यार्थी संघटना ॲक्टिव्ह होत्या. यांनी माननीय देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली, की बाबा ह्या सुद्धा परीक्षा एम-पी-एस-सीकडे वर्ग कराव्यात. एम-पी-एस-सीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, ह्या अत्यंत काटेकोर पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने घेतल्या जातात. त्याच्यामुळे साहजिकच आहे ही डिमांड तिकडे होती. यानुसार आयोगाच्या शिष्टमंडळाने काही महिन्यांपूर्वी केरळ लोकसेवा आयोगाला भेट देऊन या पद्धतीसंदर्भात तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भविष्यात केरळच्या धर्तीवर एम-पी-एस-सी मार्फत राज्यातील सर्व परीक्षा होणार अशी चर्चा सुरू झाली. हे बघा, मीडिया काय दाखवायचं आणि काय लपवायचं हे त्यांच्या हातात आहे. आपल्या एम-पी-एस-सीने आता केरळमध्ये ही प्रक्रिया आहे. केरळचा एकटा जो केरळ लोकसेवा आयोग आहे, या केरळ लोकसेवा आयोगाच्या मार्फत ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग त्यांनी कसं मॅनेजमेंट केलंय, कशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करतायत, यासाठी यांनी केरळला भेट दिली होती. त्यातच आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी नुकतीच एम-पी-एस-सी मुंबई कार्यालयाला भेट दिली. सर्वोत्तम कार्यपद्धतीने तंत्रज्ञान उपक्रम आदींबद्दल माहितींचं आदान-प्रदान करण्यात आलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या आयोगाचे अध्यक्ष संजय श्रीनेत यांच्यासह एम-पी-एस-सीचे प्रभारी अध्यक्ष डॉक्टर अभय वाघ, सदस्य राजीव निवतकर, महेंद्र वार भुवन, दिलीप पाटील भुजबळ, सचिव महेंद्र हरपाळकर व सहसचिव सुनील अवताडे हे सगळे लोक उपस्थित होते. या संदर्भात चर्चा झाली आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. इथे तुम्हाला दुसरी गोष्ट वाचायला मिळते, परीक्षांच्या नियमांमध्ये सुधारणा. इथे राज्यसेवेचा काहीही विषय नाही. लिपिक टंकलेखक हे जे पद आहे, हे पद वगळून उर्वरित पदं एम-पी-एस-सीच्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने ही परीक्षेच्या कामांमध्ये विविध बदल करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून केरळ लोकसेवा आयोगाला एम-पी-एस-सीच्या शिष्टमंडळाने भेट दिली. संपला विषय. जे लिपिक टंकलेखक आहे तेवढं एकमेव जे पद आहे सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यात येणारं, तेवढं एकमेव पद वगळून बाकी सगळी पदं ही एम-पी-एस-सी मार्फत येणाऱ्या काळामध्ये भरली जाणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी नियमावली तयार केलेली आहे. काही नियमांमध्ये सुधारणा त्यांनी करायची होती, त्या नियमांमध्ये सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. आणि केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 3 वर्ग 4च्या सर्व परीक्षा इथून पुढे ज्या पद्धतीने आपल्या विद्यार्थी संघटनांनी म्हणजेच आपण मागणी केली होती, त्या दरावर एम-पी-एस-सी मार्फत भरल्या जातील. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सर आता मग हे कधीपासून भरल्या जातील? सर मग या संदर्भात जागा कधी येणार आहेत? सर मग आता आम्हाला एम-पी-एस-सीवर प्रोफाईल तयार करावी लागेल का? सर मग आता आम्ही फॉर्म कसा भरायचा? या संदर्भातल्या ज्या काही अपडेट्स आहेत, या अपडेट्स येणाऱ्या काळामध्ये जशा येतील तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. अद्यापपर्यंत फक्त एवढं फिक्स झालेलं आहे, की बाबा जी मागणी होती वर्ग 3 वर्ग 4च्या ज्या सरळ सेवा आहेत, या महापोर्टलच्या माध्यमातून न भरता आपण कुठून भराव्यात? एम-पी-एस-सीच्या माध्यमातून भराव्यात. ती मागणी जी मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली होती, त्या मान्यतेनंतर आयोगाने ॲक्टिव्ह मोडमध्ये येऊन हे सगळं फिक्स करून टाकलंय. सो आता आयोग इथून पुढचं नोटिफिकेशन आपल्याला देईल. त्या नोटिफिकेशनच्या धर्तीवर मग पुढची प्रक्रिया होईल. बरं, मग आता यापूर्वी ज्या परीक्षा पार पडल्या त्या परीक्षांमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले तसेच प्रश्न विचारले जातील, की आता एम-पी-एस-सीकडे गेलं म्हणजे प्रश्नांचा अप्रोच चेंज होईल? हा येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चर्चेचा विषय असू शकतात. परंतु सध्या त्याच्यावर फक्त अंदाजपंच चर्चा करणं हे योग्य नाही. सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा, की लवकरच सगळ्या वर्ग 3 वर्ग 4च्या ज्या परीक्षा आहेत त्या एम-पी-एस-सीच्या माध्यमातून भरल्या जातील आणि एम-पी-एस-सी त्यासाठी ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे. हे जी न्यूज ही आहे ना, तेच हे नोटिफिकेशन आहे. तेच हे नोटिफिकेशन आहे. काहीच जगा वेगळं नाहीये. एकच मिनिट. काहीच जगा वेगळं नाहीये. हे झूम नाही होते माझ्याकडनं, पण तुम्हाला वाचताही येणार नाही. तुम्हाला जर हे नोटिफिकेशन वाचायचं असेल ना, तर आपल्या याच्यावर आहे, टेलिग्राम ग्रुपवर आहे. तुम्ही जाऊन वाचू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये
परीक्षा निकाल म्हणजे अनेक दिवसांपासून रखडलेल्या परीक्षा निकाल ही मुलाखती हे आता नेहमीचीच बाब आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आयोगाकडून विविध प्रयत्न केले जातात. यासोबतच सरळ सेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्या अशी अनेक वर्षापासून विद्यार्थी संघटनांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. त्यानुसार आयोगाच्या शिष्टमंडळाने केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली. अभ्यासाच्या दौऱ्यात सकारात्मक चर्चा झाली आणि केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससी मार्फत राज्यातील सर्व परीक्षा होणार अशी चर्चा पुढे आली आणि त्या दृष्टिकोनातून मग पुढे नियमांमध्ये सुधारणा करायला सुरुवात झाली. कळालं मी काय सांगतोय? तेच आहे जे न्यूजमध्ये वाचलं. केरळच्या बैठकीत काय झालं? सरळ सेवा भरती एमपीएससी मार्फत घेण्यासंदर्भात जुलै 2024 मध्ये शासन निर्णय काढण्यात आला. जुलै 2024 मध्ये या भरतीमधून केवळ वाहन चालक पद वगळण्यात आलं. शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 25 पर्यंत पदभरतीची कार्यवाही ही टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांकडून सुरू राहील. 31 डिसेंबर 2025 पर्यंतच टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांकडून होईल हे शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं. म्हणून लास्ट इयरमध्ये आता तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की सर गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा चालू आहे. गव्हर्नमेंटने सांगितलं होतं 31 डिसेंबर 2025 पर्यंत ह्या दोन कंपन्यांकडून आपण पदभरती करू. त्यानंतर एमपीएससीच्या कक्षेत सर्व पदे आणून 1 जानेवारी 2026 नंतर गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदांची भरती एमपीएससी कडून होणार आहे. यानुसार एमपीएससीने कार्यवाही सुरू केली आहे. केरळ राज्यातील सर्व परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. त्यामुळे एमपीएससीचे सदस्य काही अधिकाऱ्यांनी नुकतीच केरळ आयोगाची भेट घेऊन तेथील परीक्षा पद्धतीचा अभ्यास केला. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. मी काय बोललो आता? केरळमध्ये ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत. केरळमध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत सर्व केरळ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच चालू आहे. केरळच्या धर्तीवर आपणही ते आणतोय. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील तेवढ्या सर्व एमपीएससीच्या मार्फत घेतल्या जातील. संपला विषय. बरोबर आहे? आणि या ठिकाणी जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल सर उत्तर प्रदेशबद्दल काय चर्चा झाली आहे? उत्तर प्रदेश, बरोबर ना? या उत्तर प्रदेशबद्दल काय चर्चा झाली? तर उत्तर प्रदेशमध्ये साठी एवढी काही मोठी वेगळी चर्चा नाहीये. ठीक आहे. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष संजय श्रीनेत यांनी 2 फेब्रुवारी रोजी एमपीएससीच्या कार्यालयाला भेट दिली. सदर भेटीदरम्यान एमपीएससीच्या सर्वोत्तम कार्यपद्धती, तंत्रज्ञान, उपक्रम इत्यादींबद्दल माहिती घेतली आणि आम्हाला पण तुमच्याप्रमाणेच हे तंत्रज्ञान पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने कार्यपद्धती करत आहात त्याची त्यांनी माहिती जाणून घेतली आणि ते उत्तर प्रदेशमध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. आपण केरळकडनं घेतोय आणि उत्तर प्रदेश आपल्याकडनं घेतोय. याच्या पलीकडे वेगळं काही नाहीये. फक्त इथून पुढे आता एक गोष्ट स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घेणं गरजेचं आहे की कदाचित जर सरळ सेवा पण एमपीएससी मार्फत येणार असेल तर याचा अर्थ असा की तुमचा अप्रोच मध्ये बदल होऊ शकतो. बरं, तुमचा जो काही अप्रोच आहे, बरोबर आहे, तुमच्या अप्रोच मध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे एमपीएससी कडनं प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे ती आणि आतापर्यंत टीसीएस आयबीपीएस कडनं प्रश्न विचारल्या जाणाऱ्याची जी पद्धती आहे याच्या अप्रोच मध्ये 100% बदल होऊ शकतो. सो त्याच्यानंतर तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे का की तुमच्यासाठी काही वेगळी व्यवस्था एमपीएससी करणार आहे, प्लस जागा कधी निघणार आहेत, प्लस किती जागा निघणार आहेत, प्लस फॉर्म कधी निघणार आहेत, फॉर्म कधी भरायचे, काय भरायचे, हे सगळं काही येणाऱ्या काळामध्ये एमपीएससी, बरोबर आहे, नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला कळवेल. सो आपल्याला फक्त नोटिफिकेशनची वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे आणि तेवढंच करायचंय. याच्या पलीकडे काही करायचं नाही. कळालं इथपर्यंत? सॉर्टेड आहे. बस आता रिलॅक्स राहा, काही डोकं लावू नका. तत्पूर्वी या बॅचेसबद्दल जी अपडेट दिलेली आहे त्याच्यावर नक्की विचार करा. जर आपल्याला बॅचेस जॉईन करायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. मी अवेलेबल आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती देतो. ओके, थांबू मग आता. भेटू लवकरच एका नवीन क्लासला. थँक्यू. रोज दुपारी 1 वाजता माझा युट्यूबवर क्लास आहे. तुम्ही लोक क्लास करत नाही आहात. रोज दुपारी 1 वाजता PYQ प्लस MCQ चालू आहे पॉलिटीचे टॉपिक वाईज. सो ते क्लास करा, फायदेशीर ठरतील. धन्यवाद.